वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण महाट्रान्सको ई आणि टेक्निशियन पदासाठी इम्पॉर्टंट असे बेसिक इलेक्ट्रॉनिकचे काही प्रश्न पाहणार आहोत. ते प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. जर आपल्याला मॅक्झिमम मार्क मिळवण्याचे असेल तर इलेक्ट्रॉनिक हा पार्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट बनतो. त्यासाठी याचा योग्यरित्या अभ्यास करणे आणि सिलेक्टिव्ह क्वेश्चनचा प्रॅक्टिस करणे हे इम्पॉर्टंट आहे. कारण याचा सिलेबस ही खूप वास्ट आहे, खूप मोठा आहे. तर आपल्याला फक्त पार्टिक्युलर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी आपल्यासाठी आपल्या सोयीसाठी इम्पॉर्टंट प्रश्नाचं व्हिडिओ बनत आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. आपला टार्गेट आहे महाट्रान्सको ई आणि टेक्निशियन पदामध्ये मॅक्झिमम मार्क घेणे. आउट ऑफ म्हणजेच तांत्रिक प्रश्नामध्ये 50पैकी 50 मार्क्स मिळवणे. त्यासाठी व्हिडिओ पहा आणि लाईक करा आणि शेअर करा. प्रश्न क्रमांक 21. विच डिव्हाइसेस हॅव हायेस्ट करंट अँड व्होल्टेज रेटिंग. खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसमध्ये उच्चतम धारा आणि व्होल्टेज रेटिंग असते. ऑप्शन ए BJT, ऑप्शन बी UJT, ऑप्शन सी IGBT, ऑप्शन डी मॉसफेट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी IGBT. इन्सुलेटेड गेट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर हे एक बेसिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. त्याचा उपयोग उच्च धारा आणि उच्च व्होल्टेजसाठी करतात. IGBTला 3 टर्मिनल असतात. बेस, इमिटर, 3 टर्मिनल असतात, कलेक्टर, इमिटर आणि गेट. प्रश्न क्रमांक 22. इन GTO गेट सर्किट लॉस आर डॅश डॅश. GTO मध्ये गेट सर्किटचा तोटा असते. ऑप्शन ए मोर, लेस, सी मॉडरेट, डी सेम एस अदर्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए मोर. GTO मध्ये मोर जास्त गेट सर्किट लॉस असतात. कारण ऑन स्टेट मध्ये व्होल्टेज ड्रॉप जास्त असतात आणि GTO मध्ये गेट सर्किट लॉस मोर असतात. कारण यामध्ये ट्रिगरिंग करंट जास्त असते. GTOचा फुल फॉर्म आहे गेट टर्न ऑफ ट्रान्झिस्टर. GTOची रिव्हर्स ब्लॉकिंग कॅपॅसिटी खूप कमी असते. प्रश्न क्रमांक 23. अ सिलिकॉन PN जंक्शन इन फॉरवर्ड कंडिशन हॅज व्होल्टेज ड्रॉप क्लोज टू. एका सिलिकॉन PN जंक्शनमध्ये अग्र प्रवाहत्व मध्ये व्होल्टता 5 जवळ असते. ऑप्शन ए 1.7 व्होल्ट, ऑप्शन बी 0.1 व्होल्ट, सी 2.1 व्होल्ट, डी 0.7 व्होल्ट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी 0.7 व्होल्ट. सिलिकॉन PN जंक्शनमध्ये फॉरवर्ड कंडिशन व्होल्टेज ड्रॉप हे 0.7 असते. जर्मेनियम PN जंक्शनमध्ये फॉरवर्ड कंडिशनमध्ये व्होल्टेज ड्रॉप हे 0.3 व्होल्ट असते. प्रश्न क्रमांक 24. द ॲडव्हान्टेज ऑफ JFET. JFETचा लाभ काय. ऑप्शन ए हाय इनपुट इम्पिडन्स, बी लो इनपुट इम्पिडन्स, सी हाय नॉईस, डी लोअर गेन्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए हाय इनपुट इम्पिडन्स. JFETचा लाभ आहे हाय इनपुट इम्पिडन्स. JFET सॅच्युरेशन रिजनमध्ये धारा करंट सोर्स सारखा कार्य करते. JFETचा गेट व्होल्टेज हे कंट्रोल व्होल्टेज असते. गेट व्होल्टेज जसा वाढवला तर पिच ऑफ व्होल्टेज कमी होतो. प्रश्न क्रमांक 25. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग AC इंटू DC इज कॉल्ड. ACला DC मध्ये परिवर्तित करण्याच्या क्रियेला म्हणतात. ऑप्शन एम्प्लिफिकेशन, बी मॉडिफिकेशन, सी रेक्टिफिकेशन, डी फॅक्टोरायझेशन्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी रेक्टिफिकेशन्स. ACला DC मध्ये परिवर्तित करण्याच्या प्रोसेसला रेक्टिफिकेशन म्हणतात. यामध्ये डायोडचा उपयोग करतात. सिलिकॉन किंवा जर्मेनियम सेमीकंडक्टरपासून तयार केलेले PN जंक्शन डायोड हे युनिडायरेक्शनल डिव्हाइस असतात. ते एकाच डायरेक्शनमध्ये रेक्टिफायर करतात. म्हणून PN जंक्शन डायोड
चा प्रॉपर कनेक्शन करून AC ला DC मध्ये रेक्टिफाय करता येते. या प्रोसेसला रेक्टिफिकेशन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 26. इन विच ऑफ दिस रिव्हर्स रिकव्हरी टाइम इज नियरली झिरो. खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसमध्ये रिव्हर्स रिकव्हरी काळ शून्य असते? ऑप्शन ए झिनर डायोड, बी टनेल डायोड, सी स्कॉटी डायोड, डी पिन डायोड. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी स्कॉटी डायोड. स्कॉटी डायोड हे एक युनिपोलार डिव्हाइस आहे. स्कॉटी डायोडमध्ये रिव्हर्स रिकव्हरी टाईम खूप कमी असते कारण स्कॉटी डायोडची चार्जिंग स्टोरेजची कॅपॅसिटी 0 असते. प्रश्न क्रमांक 27. झिनर ब्रेकडाऊन आकर वेन रिव्हर्स बायस व्होल्टेज इज अप्रॉक्स. झिनर ब्रेकडाऊन होते जर रिव्हर्स बायसचा व्होल्टेजचा मान होतो. ऑप्शन ए 2 ते 4 व्होल्ट, बी 4 ते 6 व्होल्ट, डी 0.1 ते 2 व्होल्ट, डी आहे 10 व्होल्ट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी 4 ते 6 व्होल्ट. झिनर ब्रेकडाऊन साधारणतः 4 ते 6 व्होल्ट रिव्हर्स बायस व्होल्टेजचा असते. रिव्हर्स झिनर डायोड ब्रेकडाऊनमध्ये हाय इलेक्ट्रिक फील्डमुळे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतात, त्यामुळे झिनर ब्रेकडाऊन ऑकर होते. झिनर डायोडच्या ऑपरेटिंग क्षेत्रामध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेज साधारणतः कॉन्स्टंट असते. प्रश्न क्रमांक 28. स्कॉटकी बॅरियर डायोड कॅन बी यूज्ड ॲज. स्कॉटकी बॅरियर डायोड कोणत्या प्रकारच्या उपयोग करतात? ऑप्शन ए व्होल्टेज रेग्युलेटर, बी व्हेरिएबल कॅपॅसिटर डिव्हाइस, सी पॉवर सप्लाय रेक्टिफायर, डी लो व्होल्टेज लेवल डिटेक्टर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए लो लेवल व्होल्टेज डिटेक्टर. स्कॉटकी डायोडचा उपयोग लो लेवल व्होल्टेज डिटेक्टरमध्ये करतात. याचा उपयोग हाय फ्रिक्वेन्सी आणि लो व्होल्टेजसाठी उपयोग करतात. स्कॉटकी डायोड हे सेमीकंडक्टर सोबत मेटल वापरून जंक्शन तयार करतात. याचा कमी फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप असते आणि नियरली 0 रिव्हर्स रिकव्हरी टाईम असते, त्यामुळे याचा उपयोग फास्ट स्विचिंगसाठी करतात. स्कॉटी डायोडचा उपयोग लो नॉईज ॲम्प्लिफायरमध्ये करतात कारण यामध्ये मेटल सेमीकंडक्टरचा उपयोग असते. प्रश्न क्रमांक 29. ॲन इंटिग्रेटेड सर्किट IC इज मेड अप ऑफ चिप कॉम्बिनेशन. इंटिग्रेटेड सर्किट IC चिप हे कॉम्बिनेशनपासून बनलेली असते. ऑप्शन ए सिलिकॉन, बी टंगस्टन, सी ॲल्युमिनियम, डी जर्मेनियम. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए सिलिकॉन. IC चिप इंटिग्रेटेड सर्किट चिप हे सिलिकॉनपासून बनलेली असते. प्रश्न क्रमांक 30. द मॉसफेट स्विच इज ऑन स्टेट मे बी कन्सिडर्ड ॲज इक्विव्हॅलेंट टू. मॉसफेट स्विच चालू अवस्थेमध्ये समान मानले जाते. ऑप्शन ए इंडक्टर, बी कॅपॅसिटर, सी बॅटरी, डी रेजिस्टर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी कॅपॅसिटर. मॉसफेट हे एक स्विच आहे, चालू अवस्थेमध्ये कॅपॅसिटरच्या समान असते कारण यामध्ये 2 कंडक्टिंग रिजन्स डायलेक्ट्रिक द्वारे सेपरेट असतात. कॅपॅसिटर सारखे वर्क करतात. याला व्होल्टेज कंट्रोल रेजिस्टर असेही म्हणतात कारण चॅनलची जाडी ही गेट आणि व्होल्टेज सोर्सवर डिपेंड असते. प्रश्न क्रमांक 31. द बबल ऑर गेट इज इक्विव्हॅलेंट टू. एक बबल्ड ऑर गेट समतुल्य असते. ऑप्शन ए नॅन गेट, बी नॉर गेट, सी नॅन गेट, डी एक्स ऑर गेट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी नॅन गेट. ऑर गेटला बबल केल्याने जो गेट भेटतो त्या गेटला नॅन गेट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 32. अ पॉवर मॉसफेट हॅज 3 टर्मिनल कॉल्ड. एक पॉवर मॉसफेटचे 3 टर्मिनल असतात. ऑप्शन ए ड्रेन सोर्स गेट, बी इमिटर कलेक्टर बेस, सी ड्रेन सोर्स कलेक्टर, डी इमिटर कलेक्टर आणि गेट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए ड्रेन सोर्स आणि गेट. मॉसफेटचे 3 टर्मिनल असतात. नंबर 1 ड्रेन, 2 सोर्स आणि नंबर 3 गेट. पॉवर मॉसफेटचे 2 प्रकार असतात, एन चॅनल मॉसफेट आणि पी चॅनल मॉसफेट. प्रश्न क्रमांक
प्रश्न क्रमांक 33. द मेजॉरिटी कॅरियर इन पी टाईप सेमीकंडक्टर इज. पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये मेजॉरिटी कॅरियर असतात. ऑप्शन ए इलेक्ट्रॉन्स, बी होल्स, सी प्रोटॉन्स, डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी होल्स. पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये मेजॉरिटी कॅरियर होल्स असतात आणि मायनॉरिटी कॅरियर फ्री इलेक्ट्रॉन असतात. पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये मायनॉरिटी कॅरियर होल्स असतात आणि तेवढ्याच प्रमाणात स्टेबल निगेटिव्ह आयन असतात. प्रश्न क्रमांक 34. इन FET द करंट फ्लो इज मेनली ड्यू टू. FET मध्ये मुख्यतः धारा प्रवाहित होते. ऑप्शन ए मायनॉरिटी कॅरियर, बी मेजॉरिटी कॅरियर. ऑप्शन ए मेजॉरिटी कॅरियर, ऑप्शन बी मायनॉरिटी कॅरियर, ऑप्शन बी बोथ मेजॉरिटी अँड मायनॉरिटी कॅरियर, ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए मायनॉरिटी कॅरियर. FET फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरमध्ये करंट धारा मुख्यतः मेजॉरिटी कॅरियरमुळे प्रवाहित होते. यामध्ये उपस्थित आवेशमुळे इलेक्ट्रिक फील्ड बनते, ते आउटपुटच्या कंडक्शनला कंट्रोल करते. FET BGTपेक्षा साईजमध्ये लहान असते, म्हणून यामध्ये FET मध्ये व्होल्टेज कंट्रोल असते. प्रश्न क्रमांक 35. FET इज डिव्हाइस विच इट हॅज. FET एक डिव्हाइस आहे ज्यामध्ये असते. ऑप्शन ए हाय इनपुट इम्पिडन्स अँड कंट्रोल करंट, बी लो इनपुट अँड कंट्रोल व्होल्टेज, सी लो इनपुट रिॲक्टन्स अँड कंट्रोल करंट, डी हाय इनपुट इम्पिडन्स अँड कंट्रोल व्होल्टेज. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए हाय इनपुट इम्पिडन्स अँड कंट्रोल करंट. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर FET हे एक डिव्हाइस आहे ज्यामध्ये हाय इनपुट इम्पिडन्स आणि कंट्रोल व्होल्टेज असते. याचे 3 टर्मिनल असतात, ड्रेन, सोर्स आणि गेट. FET हे युनिपोलार डिव्हाइस आहे, यामध्ये लेस नॉईस असते. प्रश्न क्रमांक 36. अ डिव्हाइस विथ कंबाईन्ड प्रॉपर्टी ऑफ थॅरिस्टर अँड ट्रान्झिस्टर. हे एक डिव्हाइस आहे ज्यामध्ये थॅरिस्टर आणि ट्रान्झिस्टरचे संयुक्त गुण असतात. ऑप्शन ए SCR, बी ट्रायक, सी डायक, GTO, डी GTO. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी GTO. GTO हे एक डिव्हाइस आहे, यामध्ये थॅरिस्टर आणि ट्रायकचे दोन्ही कॉम्बाईन प्रॉपर्टी असतात, कॉम्बाईन गुण असतात. प्रश्न क्रमांक 38. विच ऑफ द फ्लोविंग सर्व ॲज अ डोनर इम्प्युरिटी इन सिलिकॉन. खालीलपैकी कोणती सिलिकॉन दाता अशुद्धीच्या रूपात कार्य करते. ऑप्शन ए बोरॉन, बी इंडियन, सी जर्मेनियम, डी अँटीमनी. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी अँटीमनी. सिलिकॉनमध्ये डोनर इम्प्युरिटीच्या रूपात अँटीमनीचा उपयोग करतात, कारण याची व्हॅलेन्सी हे 5 असते. प्रश्न क्रमांक 39. एन टाईप सेमीकंडक्टर इज ऑप्टेन बाय डोपिंग सिलिकॉन विथ. सिलिकॉनसोबत डोपिंग करून एन टाईप प्रकारचा अर्धचालक बनवता येते. ऑप्शन ए जर्मेनियम, बी गॅलियम, सी फॉस्फरस, डी बोरॉन. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी फॉस्फरस. एन टाईपचे सेमीकंडक्टरसाठी सिलिकॉनमध्ये फॉस्फरस डोपिंग ॲड केले जाते. जेव्हा जर्मेनियम किंवा सिलिकॉनमध्ये 5 व्हॅलेन्सीचे ॲटम्स एक्झाम्पल आर्सेनिक किंवा फॉस्फरस ॲड केले जाते, तेव्हा एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. प्रश्न क्रमांक 40. टर्मिनल ऑफ SCR. SCRचे टर्मिनल असतात. ऑप्शन ए इमिटर, बेस आणि कलेक्टर. ऑप्शन बी इमिटर, कलेक्टर अँड गेट, सी ॲनोड, कॅथोड, डी ॲनोड, कॅथोड आणि गेट. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी ॲनोड, कॅथोड आणि गेट. SCR चार सिलिकॉन सेमीकंडक्टर खंडापासून बनलेला असते. SCRचे 3 जंक्शन असतात. यामध्ये वाहणारी धारा करंट हे 2 प्रकारचे असते, लॅचिंग करंट आणि नंबर 2 होल्डिंग करंट. लॅचिंग करंटचा मान हे होल्डिंग करंटपेक्षा जास्त असते. SCRच्या टर्न ऑनच्या प्रोसेसला ट्रिगरिंग असे म्हणतात आणि टर्न ऑफच्या प्रोसेसला कम्युटेशन असे म्हणतात. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.